नमस्कार मंडळी, मी आपला संकेत आणि सुरू करत आजच्या व्हिडिओला. मंडळी, आजचा व्हिडिओ थोडाफार इमोशनलच. आता का ते सांगतो. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाने नसरापूर येथे झालेल्या 3.5 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार आणि निर्गुण हत्ये प्रकरणी 65 वर्षीय भीमराव कांबळे याला फायनली आता फाशीची शिक्षा सुनावली आहे. आता हा खरंच कोर्टाच्या या निर्णयाचं खरंच आपण स्वागत केलं पाहिजे, कारण 55 दिवसातच या खटल्याचा निकाल लावला आणि शेवटी या नराधामाला आता गव्हर्नमेंटने फाशीची शिक्षा सुनावली. म्हणजे मी तर बोलतोय फाशीची शिक्षा सुनावली हे काम खरंच जबरदस्त आहे. पण मी तर म्हणतो असं जे कोण करेल त्याला डायरेक्ट चौकात उभं राहून त्याला गोळ्या झाडल्या पाहिजेत असं मला कुठेतरी वाटतं. खरं तर 1 मे 2026 रोजी ही छोटीशी मुलगी आपल्या आजोळी आजीच्या गावी आली होती आणि या गावी आल्यानंतर याच नराधामाने या नीच माणसाने त्या छोट्याशा मुलीला खाण्याचं बहाणं करून आणि नव्या वासराचं बहाणं करून तिला एका गोट्यात नेलं आणि गोट्यात गेल्यानंतर तिच्यावरती निर्गुण असा बलात्कार केला आणि त्याच्यानंतर तिची हत्या केली. आणि या हत्येनंतर खरंच आपला सातारा जिल्हा असू दे, पुणे जिल्हा असू दे, सगळीच अख्खा महाराष्ट्र खरं तर पेटून उठला होता. आंदोलन सुद्धा झाली होती. या आंदोलनामुळेच खरंच लोकांच्या पाठिंब्यामुळे या शेवटी या प्रकरणाला फास्ट ट्रॅक वरती गव्हर्नमेंटने घेतले होतं आणि आजची न्यूज म्हणजे 29 जूनला कोर्टाचा फायनल निकाल आला. ह्या गुन्ह्याचं वर्गीकरण सरकारने एका दुर्मिळ गुन्ह्यामध्ये केलं असून आणि त्यामुळेच या प्रकरणाला फास्ट ट्रॅक वरती घेऊन अवघ्या 55 दिवसातच याची शिक्षा सुनावली आणि आता या नराधमाला शेवटी फाशीची शिक्षा झाली. मित्रांनो, तुमची यावरती प्रतिक्रिया काय आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.